नमस्कार शेळी पालक मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. बघा, जवळपास 1 ते 1.5 तास झाला पाऊस चालू आहे आमच्याकडं आणि आत्ताशी कमी झाला मित्रांनो. सगळे कापस कामातून गेले आता आणि सगळ्या परेशानीचे शेतकऱ्याच्या. तर बघा मित्रांनो, पावसामुळे आपल्याकडं पावना गवत असल्यामुळं याला मारळी गवत म्हणतात, आमच्याकडं पावना गवत म्हणतात. तर हे गवत असल्यामुळं आपल्या शेळ्यांना बघा किती आधार झाला. झाडक्या पाण्याचं अगोदरच कापून आणलं होतं आम्ही पावसाच्या अगोदर, त्याच्यामुळं आता शेळ्या मस्त पोटं भरले त्यांचे. अशाच हे असं गवत असल्यानंतर कधी कापून टाकू शकतो आपण. हे बघा वंडी आमची वाटा. मित्रांनो, तुमच्याकडे पाऊस झाला का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडं 1.5 तास झाला व पाऊस होता. काय सगळे कापसं गेले कामातून आमची. आज शेतकऱ्याची वाट लावून जायला लागला पाऊस यंदा. मित्रांनो, हे बघा बुसकट आपलं तुरीचं, आणि ती बघा एक शेळी कशी खाते आपली. तिला तिकडं एक छिद्र पाडलं त्यांनी आणि त्या छिद्रातून खाते. हे बघा, एक छिद्र करून त्याच्यामधून खाते शेळी. बाकी शेळ्या इकडं बुसकट खातात, गवत खात आहेत. बघा बकरं आपले ऐ धरीन ते कुत्रं माहिती कसं चाटू राहील ते. आमच्या कुत्र्याला मारलं राव कोणतरी त्या दिवशी. हे बघा, ए बाबा धरीन नडत ये. अरे पा कसं करू राहील ते. ते चाटू राहील ते. अरे धरीन ते. मित्रांनो, अशी काळजी घ्यावी लागते शेळ्यांची झाडक्या पाण्यामध्ये. बकरं कशी स्ट्रॉंग आहे आपली. बघा शेळ्या कशा गवत खात आहेत. मित्रांनो, तुमच्याकडे पाऊस आहे का नाही कमेंट करा नक्कीच. आमची वाट लावली सगळी आता. वरच्या इंद्रानं या खालच्या देवेंद्रानं दोन्ही मिळून सगळी वाट लावली. शेतकऱ्याची कर्जमाफी नाही, कुठलं अतिवृष्टी नाही, काय नाही काय नाही. तुम्हाला भेटली का अतिवृष्टी कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडं तर अतिवृष्टी नाही. दिवाळी एकदम शेतकऱ्याची चांगली होईल म्हणे, गोड होईल. अहो गोड कशी, ठेस्याच्या सोबतच दिवाळी झाली सगळी, चटणी कुटक्यासोबत. मुख्यमंत्री फक्त आश्वासनं देत आहेत आणि कुठलाच आधार शेतकऱ्याला त्यांनी दिलेला नाही. मला वाटत नाही देणार म्हणून, देत पण नाही ते. त्याच्यामुळं मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, जरा सावध व्हा आणि काहीतरी व्यवसाय करा. कारण की आपल्याला व्यवसायाशी पर्याय नाही. कारण की आपण असं जर या लोकांच्या विश्वासावर जर राहिलो तर आपल्याला उपाशी मारायची वेळ येईल. हे कापूस ती टाकून तिकडे आतमध्ये सांडा खाली. त्यामुळं शेळी पालन काहीतरी व्यवसाय करा आणि आपलं जीवन चांगलं आनंदात जगा. आहे या लोकांच्या विश्वासावर राहू नका. कर्जमाफी भेटणार नाही, अतिवृष्टी भेटणार नाही, काही खरं नाही. तारखेवर तारखी बदलत राहतात. हे लोक लबाड लोक आहे. हे कधी शेतकऱ्याला सहकार्य करणारे लोक नाही. शेतकऱ्याच्या मुळावर आलेले यांनी जेव्हापासून सत्तेत आले तेव्हापासून याची केवायसी करा, त्याची केवायसी करा, हे अपडेट करा, ते अपडेट करा, हे धंदे सुरू केले. बाकी काही येत नाही यांना. आधार लिंक करा, हे लिंक करा, और सगळ्या शेतकऱ्याला बरबाद करायचे धंदे सुरू केले यांनी. आणि व्यापारी वर्ग सुधरीला, दुसरे लोक सुधारलेत. यांनी फक्त शेतकऱ्याला डुबायचा धंदा सुरू केलेला आहे जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून. तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला महिना 2 महिने झाले की केवायसी करावं लागते. म्हणजे कमाई तर काय नाही, पण घरून पैसे घालून आपल्याला केवायसी करावं लागते. एवढं कोणता इन्कम आहे सांगा बरं शेतकऱ्याला. शेतकरी मित्रांनो, त्याच्यामुळं केवायसी सगळी सोडून द्या आणि आपलं काहीतरी उद्योगधंदा करा चांगला, शेतीला जोड व्यवसाय म्हणून. तेव्हाच शेतकरी सुधरेल. नाही तर या शासनाच्या सरकारच्या हिशोबानं जर चाललं तर शेतकरी कधी सुधरू शकत नाही. कारण की आपल्या मालाला भाव नाही. आज जर सोयाबीनचा विचार केला
तर सोयाबीन चालली 4,000 रुपये, कापसाला म्हणलं तर 7,000 रुपये भाव. हमी भाव द्यायला आणि कशाचं काय आलं, आश्वासनं देऊ राहिलं फक्त सरकारी. त्याच्यामुळं मित्रांनो, हुशारीत राहा, सतर्क राहा आणि काहीतरी व्यवसाय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.